आजची संध्याकाळ फार थकल्यावर गेले असून तुम्हाला दिसत आहे मी किती थकले. काम माहिती का? कारण हे बघा, बेसिंगचा पाईप खराब झालेला आहे. पाणी नुसतं गळतंय. बाहेर जाऊन आली, सगळं करून आली, स्वयंपाक बाकी आहे. तर पाणी बघा कसं नुसतं टप 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 पडे. हे बघा काय करू काय कळना मला. हे असं पाणी नुसतं त्रास झालाय मला. रडू का काय करू, पुरुष नाही तर स्वयंपाक व्हायचा बाकी आहे अजून. अंड्याची भुर्जी, पोरांनी मटण आणलं. आजच पोराला मटण खाशी वाटलं, जवळ व्हायचंय. सकाळचे वाजलेले 8:30 आणि माझं काम कुठंच झालेलं नाही मंडळी, कुठंच काम झालं नाही. कसं आवरू काय कळत नाही. घरात एक पुरुष असताना लई गरजेचं असतं, पण ज्या घरात पुरुष नाही ना, दुसरा नवरा पण माझ्या काही उपयोगाचा नाही. सांगेल तुम्हाला नंतर. पहिला तर मला आवरू दे. मला तेच दाखवायचं होतं तुम्हाला की आज मला किती वेळ होणार आहे. ते प्रकारे मटण झालेलं आहे, किती छान जवळा झालेला आहे. अंड्याची भुर्जी झालेली आहे. हा माझा पोरगा आलाय मटण खायला. आणि बेसिंगचं काम तर बाकीच आहे. आता काय करू, मला खूप टेन्शन आलेलं आहे. तर मंडळी रात्रीचा असा मस्त भन्नाट मेनू आहे. चेहरा उतरलेला आहे. काम तर बघा सगळं तुम्ही. तुझी पाण्याची बाटली ठेव फ्रीज मध्ये. तर चला मंडळी, आता इथेच भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. आता चला बाय, गुड नाईट. गुड नाईट, स्वीट ड्रीम. अरे दादा तुला श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.